95% लोक त्या कमवलेल्या पैशांना तो रिस्पेक्ट देत नाही जेवढा पैसे कमवण्यासाठी रिस्पेक्ट देतात. सो ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पैसे कमवणं ही नाण्याची एक बाजू आहे, तर कमवलेले पैसे योग्य प्रकारे वापरणे ही नाण्याची दुसरी बाजू. आता जर रिसेंट ट्रेंड आपण पाहिला तर एफडीचे रिटर्न ही कमी आहे महागाईच्या दरापेक्षा. त्यामुळं एफडी करणं फारच रिस्की काम आहे जर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या हिशोबाने, जिथे त्यांना हाय फिक्स रिटर्न असं दाखवलं जातं की 5% महिना 10% महिना. तर मी हे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू शकतो अपफ्रंट की हे सगळे फ्रॉड आहेत आणि स्कॅम आहेत. कुठलाही गेट रिच स्कीम जी तुमच्याकडे कोणी प्रेझेंट करत असेल तर ती स्कॅम आहे. मार्केटनुसार खालीवरती होणार इक्विटीमध्ये, पण ते बुडणार किंवा ते झिरो होणार नाही. किंवा आता म्युच्युअल फंडची मागच्या 25 वर्षाची हिस्ट्री आहे. बँकेत बरेचसे स्कॅम झाले छोट्या मोठ्या. तुम्ही ऐकलं असेल की कॉपरेटिव्ह बँक बुडाल्या, लोकांचे एफडीतले पैसे बुडाले, असे आपण बरेचदा ऐकत असतो. पण मी तुम्हाला सांगू शकतो मागच्या 25 वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीने म्युच्युअल फंडमध्ये स्कॅममुळे पैसा गमावलेला नाही. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज असंच एक भारी व्यक्तिमत्व, पैशाला कामाला लावायला योग्य रास्ता दाखवण्यासाठी मदत करणारं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभणार आहे. आजचा हा विशेष पॉडकास्ट असणार आहे कारण या पॉडकास्टच्या माध्यमातून मला खात्री आहे की अनेक लोकांचं आर्थिक आयुष्य बदलायला मदत होणार आहे. असं म्हटलं जातं की भारतातली जी साक्षरतेचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 95% लोक शब्द साक्षर आहेत पण ती अर्थसाक्षर नाहीयेत. पैसे अनेक लोक कमवतात, अनेक लोकांकडे पैसे येतात, पण आलेल्या पैशांचं नियोजन कसं करायचं, त्याचं प्लॅनिंग काय करायचं. बरेचदा पैशांसाठी वणवण करणारा हा व्यक्ती आयुष्यभर पैशांच्या मागे पळत असतो, बट म्हणावे तेवढे पैसे आयुष्यात काम करून कधीच जमत नाहीत किंवा अगदी स्वतंत्र पैशांविना मस्त आयुष्य जगता येत नाही अनेक लोकांना. आणि त्याचं कारण काय की फायनान्शियल लिटरसी, आर्थिक स्वतंत्रता प्राप्त करायची असेल तर फायनान्शियल लिटरसी खूप महत्वाची आहे. अगदी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना सुद्धा फायनान्सला घेऊन अनेक गोष्टींबद्दल काय की जागरूकता कमी आहे किंवा अनभिज्ञता आहे. खरं तर माझ्या आयुष्यातही मला फायनान्स बद्दल विशेष काही माहिती नव्हतं. आपण पैसे कमवण्याच्या दृष्टीने विचार करतो, पण कमवलेल्या पैशांचं पुढे काय करायचं, त्यांचं इन्व्हेस्टिंग काय असलं पाहिजे, प्लॅनिंग काय असलं पाहिजे, आयुष्य फायनान्शियल फ्रीडम का मिळवलं पाहिजे, या अनेक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपला फोकस तिकडे नसतो. सर्वसाधारण शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा आपल्याला स्किल शिकवले जातात. आपण इंजिनिअरिंग करतो, एखादं प्रोफेशनल एज्युकेशन घेतो, पण या एज्युकेशनच्या माध्यमातून पुढे जो काही उदरनिर्वाहासाठी पैसा निर्माण होणार आहे या पैशाच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य आपल्याला भरकटलेलं बघायला मिळतं. आणि हेच व्हायला नको म्हणूनच आज या स्पेशल अशा एपिसोडमध्ये खूप स्पेशल असे गेस्ट आपण निमंत्रित केलेले आहेत ज्यांचा फायनान्स मधला 10 वर्षांचा अनुभव आहे. आणि माझी खात्री आहे की हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुमची आर्थिक घडी बसायला खूप मदत होणार आहे. तुम्ही शेतकरी असा, गव्हर्नमेंट अधिकारी असा, गव्हर्नमेंट सर्वंट असा किंवा छोटे मोठे उद्योजक असा, पैशांच्या दृष्टीने ही पैशांची विवंचना जर का आयुष्यातनं कायम संपवायची असेल ना तर निश्चित सांगतोय हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. तुमच्या आयुष्यातलं पैशांची संकट दूर होतील येणाऱ्या अगदी काहीच दिवसात. जर काही प्लॅनिंग जाणून घेतलं तर तुमचं आयुष्य सुद्धा आर्थिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनायला मदत होणार आहे. त्यामुळे जरूर तुमच्या कमेंट्स द्या, हा पॉडकास्ट शेअर करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग आजच्या अशा या भारी व्यक्तिमत्वाला निमंत्रित करूयात. आजचं भारी व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र नलबलवार सर. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर, आणि थँक्यू सो मच ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल या प्लॅटफॉर्मवरती मला बोलण्याची. ग्रेट. सर, आपण अनेकदा चर्चा केल्या. मला तुमच्याबद्दल तुमचं फायनान्शियल नॉलेज जे आहे ते मला खूप भावलं आणि त्यामुळे पर्सनली असं वाटलं की तुम्ही ज्या पद्धतीने फायनान्स हा विषय समजावून सांगता, मला स्वतःला असं वाटलं की हा विषय अनेक लोकांना समजण्याची गरज आहे. मला वयाच्या जवळजवळ 38 पर्यंत फायनान्शियल लिटरसीचा काही म्हणजे मार्गदर्शन नव्हतं. त्यामुळे टाटा मोटर्स मध्ये असताना, जॉब करत असताना, लाखो रुपयांचा पगार असताना सुद्धा फायनली खिशे रिकामे होते. आणि जेव्हा फायनान्शियल लिटरसीचा हा भाग मला कळाला त्यानंतर आयुष्यात खरं तर फायनान्शियल स्टॅबिलिटी आली. आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुमच्या माध्यमातून तळागाळातल्या असणाऱ्या ऑडियन्सला, सर्वसाधारण लोकांना
पैशांना योग्य मार्ग कसा दाखवायचा, नेमकं करायचं काय, याचं थोडक्यात एक बेसिक मार्गदर्शन मिळेल म्हणूनच हा 8 तास. सो सुरुवातीला सर तुम्ही स्वतःबद्दल थोडंसं माहिती करून द्या आणि मग आपण या विषयाकडे वळूयात. नक्कीच सर. जसं तुम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे, माझा फायनान्स या क्षेत्रातला मागच्या 10 वर्षाचा अनुभव आहे. माझं एज्युकेशन जे आहे, मी आधी इंजिनिअरिंग केलेलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये. सो त्यामुळे माझे अनालिटिक्स स्किल्स चांगले होते आणि त्यानंतर मी फायनान्स केलेलं आहे, MBA केलेलं आहे फायनान्समध्ये. सो इंजिनिअरिंग आणि MBA हे असं माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे माझ्याकडं अनालिटिकल स्किल्स आणि इन्व्हेस्टिंग स्किल्स हे दोन्ही या एज्युकेशनमुळे माझ्यात डेव्हलप झाल्या. आणि त्यानंतर माझ्याकडे कॉर्पोरेट एक्सपिरियन्स होता ऑलमोस्ट 8 इयर्सचा, जिथे मी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनी सोबत काम केलंय. त्यामध्ये HDFC म्युच्युअल फंड कंपनी आहे, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड, अशा डिफरंट ऑर्गनायझेशन मी ॲज अ मॅनेजर काम केलंय. आणि मागच्या 2-2.5 वर्षापासून मी एका बिझनेसचा पार्ट आहे, जिथे आम्ही लोकांना वेल्थ क्रिएशनसाठी हेल्प करतो. जिथे आम्ही ऑलरेडी 1500 फॅमिलीजला हेल्प केलेली आहे आणि आणखीनही खूप सारे फॅमिलीज आमच्यासोबत डे टू डे बेसिसवरती या वेल्थ क्रिएशन जर्नीचा भाग बनत आहेत. सो अशा प्रकारे ही जर्नी आहे. सो बरेचसे एक्सपिरियन्स आहेत कॉर्पोरेट लाईफमधनं, बरेचसे एक्सपिरियन्स आहेत आत्ताच्या करंट बिझनेस लाईफमधनं. सो या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांना हवी ती माहिती देऊ शकू. नक्कीच सर. फक्त थोडक्यात सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलं, कारण मी स्वतः एक इंजिनियर आहे, आणि इंजिनिअरिंग करून पुन्हा फायनान्स या क्षेत्राकडे कसे गेलात किंवा MBA फायनान्स करावं असं का वाटलं? ऑनेस्टली ज्यावेळेस माझी 12वी झाली होती, मॅक्झिमम फ्रेंड सर्कल जे होतं त्यावेळेस इंजिनिअरिंगचं क्रेज फार होतं. त्यामुळे आणि माझे एक्झाम मध्ये स्कोर्स पण चांगले आले होते एंट्रन्स एक्झाम मध्ये, आणि चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळालेलं. पण ज्यावेळेस इंजिनिअरिंग मी शिकत होतो त्यावेळेस मला असं हळूहळू रिअलाइज व्हायला लागलं की हा माझा एकदम कोर पॅशन वाला एरिया नाही आहे. कारण की माझे जे फॅमिली बॅकग्राऊंड होतं, माझे जे वडील होते ते एक छोटा बिझनेसमॅन होते, माझे आजोबा होते त्यांनी पण बिझनेस केला होता. सो आमच्या घरात एक बिझनेस कल्चर होतं आणि कुठे ना कुठे मग मला पण वाटत होतं की यार आपण बिझनेस बद्दल आणखीन शिकायला पाहिजे, आणखीन समजून घ्यायला पाहिजे. सो मग मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर MBA ची तयारी केली आणि फायनान्स हा विषय निवडला, जेणेकरून मला बिझनेसेस बद्दल आणखीन शिकायला मिळेल. आणि ती आवड डेव्हलप झाली आणि मग मला कळालं की हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे आणि मी आता राईट ठिकाणी आहे. सो अशा प्रकारे मी इंजिनिअरिंग मधनं MBA मध्ये आलोय. आणि प्लस इंजिनिअरिंग मध्ये पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या फ्रॉम टेक्नॉलॉजी साइड, अनालिटिकल स्किल. सो या दोघांचं कॉम्बिनेशन आज मला एंटायर इन्व्हेस्टिंग मध्ये ओव्हरऑल हेल्प करतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. निश्चितच तुमचा हा अनुभव निश्चितच आजचा पॉडकास्ट ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खूप आर्थिकदृष्ट्या खूप मदतीचा ठरेल असं मला वाटतंय. सो आपण मूळ विषयाकडे येऊयात, कारण मला खरं तर क्युरिओसिटी होती की तुमच्याबद्दल जाणून घ्यायला. तुम्ही आज फायनान्समध्ये काम करताय, आर्थिकदृष्ट्या फायनान्शियल फ्रीडम तुम्ही मिळवलेला, बट हे करण्याआधी सर्वात आधीचा प्रश्न येतो, कोणताही व्यक्तिमत्व आज मला इन्व्हेस्टिंग करायचं आहे, काहीतरी सेव्ह करायचे आहे आणि मला पुढे यायचं आहे, तर आधी पैसे असणं गरजेचं असतं. सो तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं होतं, म्हणजे या क्षेत्रात यायच्या वेळेला किंवा आलात त्यावेळेला असं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं होतं? एक खूप मिडल क्लास फॅमिलीमधनं मी आहे, त्यामुळे असं काही खूप ग्रेट बॅकग्राऊंड फायनान्शियल बॅकग्राऊंड होतं. सो जेव्हा सुरुवात केली या सगळ्या गोष्टी शिकल्या सर्वप्रथम, आणि मी खूप चांगल्या गोष्टी सुरुवातीपासून केल्या. म्हणजे मी हे सांगू इच्छितो की जेव्हा मला जॉब लागला सर्वप्रथम, त्याच्या आधीच मला माहिती होतं की फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव्ह करायचं, बिकॉज मी MBA फायनान्स केलं होतं आणि त्या दरम्यान बऱ्याचशा अशा गोष्टी कळायला जे लोकांना 10 वर्ष 15 वर्ष नोकरी करून नाही समजत, तो फायदा मला मिळाला. सो मला ते 15 इयर्स स्ट्रगल नाही करायला लागला की मी डे 1च्या सॅलरीपासून पैशांचं नियोजन अगदी व्यवस्थित करायला शिकलो. आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की मागच्या 10 वर्षात कंपाऊंडिंगने मग माझी पण वेल्थ खूप छान क्रिएट झालेली आहे, बिकॉज ते डे 1 पासून इम्प्लिमेंट केलंय. आणि त्याच गोष्टीबद्दल आपण आज जास्त चर्चा करूया. एक्झॅक्टली. खूप छान. कारण जसं मी सांगितले की सर्वसाधारण, मी स्वतःच उदाहरण दिले की जोपर्यंत 13 वर्ष टाटा मोटरचा जॉब करून सुद्धा फायनली 13 वर्षानंतर खिशात काय होतं, तर खिशात शून्य होतं. सो या गोष्टी का, तर फायनान्शियल लिटरसी ही नव्हती. तर फायनान्शियल लिटरसी म्हणजे नेमकं काय, हे मला वाटतं की माझ्यासारख्या आणि अशा असंख्य लोकांना, जे कोणी नोकरदार असतील, छोटे मोठे बिझनेस करत असतील, गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील, व्हॉट एव्हर, म्हणजे पैसे कमवणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. तर त्या दृष्टीने फायनान्शियल लिटरसी म्हणजे नेमकं काय, याबद्दल थोडक्यात जरा सांगा. नक्कीच सर. फायनान्शियल लिटरसी
याचा अर्थ असा आहे की सर आपण काय करतो की आयुष्याची साधारणतः जेमतेम 20-22 वर्ष हे आपण एज्युकेशन मध्ये देतो. बरोबर. त्याच्यामध्ये आपण सर्टन स्किल सेट अक्वायर करतो आणि त्यानंतर आपण नोकरीला सुरुवात करतो. म्हणजे पैसा कमवण्यासाठी तुम्ही आयुष्यातली 20-22 वर्ष दिलेली आहेत, फाउंडेशन आधी इन्व्हेस्ट केलेले आहेत नॉलेजमध्ये, स्किलमध्ये, राईट. आणि त्यानंतर तुम्ही एखादा बिझनेस करा किंवा नोकरी करा आणि त्यातनं तुम्ही उत्पन्न कमवायला सुरू करतो. पण 95% लोक त्या कमवलेल्या पैशांना तो रिस्पेक्ट देत नाहीत जेवढा पैसे कमवण्यासाठी रिस्पेक्ट देतात. सो त्याचं त्यांना नॉलेज नसतं. सो ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पैसे कमवणं ही नाण्याची एक बाजू आहे. तर कमवलेले पैसे योग्य प्रकारे वापरणे, मग ते तुमचे बजेटिंग असू दे खर्चासाठी किंवा तुमचे इन्व्हेस्टिंग असू दे, ही नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि बरीचशी लोक ती दुसरी बाजू समजून घेत नाहीत आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करत नाहीत. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये पण एक फ्लॉ असा आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये कुठेही हे शिकवलेलं जातच नाही की तुम्ही कमवलेल्या पैशाचं नियोजन योग्य प्रकारे कसं करायचं. सो हा एक खूप मोठा गॅप एरिया आहे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये. त्यामुळे जी आज तरुण आहेत मुलं जे त्यांना IT क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात खूप चांगल्या नोकरी लागतात, त्यांना पण इन्व्हेस्टिंगचं किंवा पैशाच्या मॅनेजमेंट बद्दल जे नॉलेज आहे ते फारच कमी आहे, कारण की त्यांना कुठेही हे दिलेलं जात नाही. सो आणि हे नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही कमवलेल्या पैशाची चांगली ग्रोथ नाही करू शकत. तुम्हाला वेगळे इन्व्हेस्टिंग ऍसेट्स क्लास कळणार नाहीत. सो फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय आहे की तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीकडनं या सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. आज इंटरनेटवरती तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत, बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत. सो तुम्ही त्याच्यासाठी ऍक्टिव्ह प्रयत्न केला पाहिजे. जसं तुम्ही पैसे कमवण्यासाठी एवढी वर्ष शिकलात आणि पैसे कमवायला सुरुवात केली, मग त्या कमवलेल्या पैशाच्या नियोजनासाठी तुम्ही नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो हे ऍक्टिव्ह प्रयत्न केल्यानंतर मग पुढच्या स्टेप्स त्यानंतर येतात. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण कार चालवायला शिकतो, म्हणजे कुठेतरी नॉलेज घेतो ऍडिशनली, शाळेत नाही शिकवलं जात, अगदी तसंच पैशांचं नियोजन करायला सुद्धा आपण शिकणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा पॉईंट मांडलात. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला अशी जाणवते की बरेचदा, म्हणजे आता तुम्ही तरुणांबद्दल बोललात की मोस्टली आजच्या तरुणांना ग्रॅज्युएशन झालं की खूप चांगल्या नोकरीज अवेलेबल आहेत आणि चांगले पैसे मिळतात. पण आजची तरुण नाही, मोस्ट ऑफ द टाइम हे पैसे अशा अनेक ठिकाणी म्हणजे खर्च करत असते. इव्हन मी जेव्हा जॉबला लागलो, माझ्याकडे जेव्हा पैसे आले तेव्हा कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजेत, काहीतरी करायला पाहिजे याबद्दलचं नॉलेज नव्हतं. पण आम्ही कसे इन्व्हेस्ट करत होतो, तर इन्कम टॅक्स मध्ये काहीतरी बेनिफिट्स भेटणार आहेत आणि तिकडचा स्लॅब एवढा आहे, 1.5 लाखाचा आहे, 2 लाखाचा आहे, व्हॉट एव्हर, मग तेवढ्यासाठी म्हणून आम्ही तेवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे की बाबा का तर इन्कम टॅक्सला काही बेनिफिट भेटणार आहे आणि ते दाखवण्यासाठी म्हणून काही इन्व्हेस्टमेंट करत होतो. खरं तर इन्व्हेस्टमेंटचा भाग किंवा असं काय असतं किंवा करायला पाहिजे याच्याबद्दलचं नॉलेज नव्हतं. मोस्ट ऑफ द टाइम आत्ताच्या तरुणांना सुद्धा मला वाटतं की अशा प्रकारचं नॉलेज नाहीये की हे पैसे जे मिळत आहेत हे वेगळ्या पद्धतीनं इन्कम टॅक्स सेव्ह करण्यासाठी म्हणून नाही, तर ते कंपाऊंडिंगच्या माध्यमातून कुठेतरी काही वाढावेत म्हणून इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पैसे येतात, नोकरीच्या माध्यमातून असतील, बिझनेसच्या माध्यमातून असतील, तर त्या आलेल्या पैशांचं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता मिळावी, म्हणजे फायनान्शियली फ्री मिळून आयुष्य सुंदर जगता यावं, यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे, काय करायला पाहिजे नेमकं? सर खूपच छान प्रश्न आहे हा. कारण की ज्या लोकांनी जस्ट जॉबला सुरुवात केली आहे आणि पैसे कमवायला सुरुवात केली आहे त्यांना हा खूप मोठा प्रश्न आहे. सो याचं उत्तर मी असं देईल की सर ह्या सगळ्यांचा जो बेस आहे किंवा फाउंडेशन आहे आपल्याला त्याचा 2 गोष्टी करायला लागतील. त्यामध्ये पहिली म्हणजे तुम्हाला करायला लागेल ऍसेट अलोकेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग. ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायला लागेल. ह्या दोन्ही टर्म्स मी तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो की फायनान्शियल प्लॅनिंग काय म्हणजे काय असतं. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुमचे कॅश फ्लो मॅनेजमेंट, तुमच्याकडे जे सॅलरीच्या माध्यमातून पैसे येत आहेत त्याचे तुमचं बजेटिंग असलं पाहिजे की किती पैसे तुम्ही एक्सपेन्सेससाठी ठेवणार, किती पैसे तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवणार. आणि तुमचे जे एक्सपेन्सेसचा कव्हर झाला आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी जे तुम्ही डिसाईड केलं की मला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट एवढ्या पैशाचं करायचं आहे, आणि मग तिथे रोल येतो ऍसेट अलोकेशनचा. सो हे ऍसेट अलोकेशन म्हणजे काय की वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये तुम्ही कशा प्रकारे पैसे गुंतवू शकता किंवा कसे गुंतवले पाहिजे. सो सर इन्व्हेस्टिंग करताना जगामध्ये फक्त 4 ऍसेट क्लास आहेत. म्हणजे तुम्हाला आज पैसे टाकायचे असतील
तर देर इज नो फिफ्थ ऍसेट क्लास. ह्या 4 ऍसेट क्लासचे सब ऍसेट क्लास आहेत. पहिला ऍसेट क्लास आपण म्हणूया रिअल इस्टेट. बरोबर. त्यामध्ये कमर्शियल असेल किंवा रेसिडेन्शियल असेल. दुसरा ऍसेट क्लास गोल्ड, जे ज्वेलरीच्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो आपण. तिसरा ऍसेट क्लास आहे फिक्स इन्कम. फिक्स इन्कम म्हणजे तुमचे जे पण फिक्स रिटर्न देणारे प्रॉडक्ट आहेत, जसं की बँक फिक्स डिपॉझिट्स, एफडीज, पोस्ट ऑफिस स्कीम्स, LICच्या खूप पॉलिसीज आहेत जे तुम्हाला फिक्स रिटर्न्स देतात. सो PPF आहे. सो हे असे जे प्रॉडक्ट्स आहेत जिथे तुमचा रेट ऑफ रिटर्न काइंड ऑफ फिक्स असतो, त्याला फिक्स इन्कम असं म्हटलं जातं. आणि फोर्थ ऍसेट क्लास आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये पण तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा डायरेक्टली डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही शेअर्स बाय करू शकता. सो हे 4 ऍसेट क्लास आहेत आपल्याकडे, रिअल इस्टेट, गोल्ड, फिक्स इन्कम आणि इक्विटी. सो ज्या वेळेस तुम्ही अर्निंग स्टार्ट करता तेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या फायनान्शियल ऍडवायझर सोबत अपॉइंटमेंट बुक करून, सोबत त्यांच्याशी चर्चा करून तुमचं एक बेसिक फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे आणि तुमचं ऍसेट अलोकेशन केलं पाहिजे. आता बऱ्याच जणांचं होतं काय, मी तुम्हाला ह्या थोडक्यात ऍसेट अलोकेशन बद्दल एक्सप्लेन करतो की कुठले ऍसेट हे कुठल्या गोष्टींसाठी वापरले पाहिजे आणि जनरली सोसायटीमध्ये किंवा लोक ते ऍसेट कुठल्या गोष्टीसाठी वापरतात. तर सगळ्यात पहिलं उदाहरण जर घेऊ आपण रिअल इस्टेट. रिअल इस्टेट हे जर त्याचं ऍक्च्युअल यूज किंवा पर्पज आहे ते राहण्यासाठी आहे, म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या सिक्युरिटीसाठी. पण लोक आज फक्त एका घरावर राहत नाही. जेव्हा त्यांचं इन्कम वाढतं ते दुसरं घर घेतात किंवा एखादी कमर्शियल प्रॉपर्टी घेतात. ती चुकीची फायनान्शियल प्लॅनिंग आहे किंवा रॉंग ऍसेट अलोकेशन आहे. तुम्हाला स्वतः राहण्यासाठी एक घर किंवा स्वतःसाठी एक ऑफिस इथपर्यंत ठीक आहे, जिथे तुम्ही सेल्फ यूज करताय, कारण की त्याचा पर्पज तेवढाच आहे. त्याच्या वरच्या अमाऊंट जेव्हा तुम्ही ते इन्व्हेस्ट करता त्याचे रिटर्न्स फार कमी येतात. सो पण लोक काय करतात की रिअल इस्टेट हे रेग्युलर इन्कम साठी करतात, विच इज रॉंग. ओके. रिअल इस्टेट हे राहण्यासाठी किंवा तुमच्या सेल्फ यूज साठी. दुसरा ऍसेट क्लास जसं की इन्शुरन्स आहे, फिक्स इन्कम कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करू. बरीचशी लोक, जसं तुम्ही म्हटलात की जेव्हा तुम्ही जॉबला होतात तेव्हा तुम्ही टॅक्स सेव्हिंग साठी इन्व्हेस्टमेंट करायचा. आज तुम्ही जे बरीचशी लोक बँकेत जातात किंवा बँकेतनं फोन येतात की आम्ही तुम्हाला टॅक्स बेनिफिट देतो, तुम्ही आमच्या इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करा, हे प्लॅन आहे, तो प्लॅन आहे. बरोबर. सो इन्शुरन्सचे हे जे सगळे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा प्राईम रिझन हा टॅक्स सेव्हिंग हा असतो. पण हा पण एक चुकीचा प्रकार आहे. इन्शुरन्स हे प्रोटेक्शनसाठी यूज केलं पाहिजे, ना की टॅक्स सेव्हिंगसाठी. आता प्रोटेक्शनसाठी 2च इम्पॉर्टंट इन्शुरन्स असतात, एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक टर्म इन्शुरन्स. ह्याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्शुरन्स करणं अगदी चुकीचं आहे. पण खूप सारे लोक तुम्ही पाहाल की इन्शुरन्स प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यात LIC पण आहे. LICचे खूप सारे प्लॅन असतात जे फिक्स रिटर्न देतात. पण जर ते आपण 10, 15, 20 वर्षात त्यांचा रिटर्न किंवा CAGR किंवा अॅन्युअलाइज रिटर्न बघितला तो 5 ते 6% असतो. म्हणजे आपण 15 ते 20 वर्षासाठी पैसे ब्लॉक करून 5 to 6% अर्न करतोय. सो आपण साधारणतः महागाईच्या दरपेक्षाही कमी पैसे कमवतोय अशा डिफरंट इन्शुरन्स प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करून. सो हे कळणं फार महत्वाचं आहे की इन्शुरन्स इज फक्त प्रोटेक्शनसाठी. आणि प्रोटेक्शन हे 2 गोष्टीचं. टर्म इन्शुरन्स जे की तुमच्या जर जो घरातला एखादा कमावता व्यक्ती असेल त्याला काही झालं तर त्याच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीला फायनान्शियली प्रॉब्लेम नको यायला म्हणून टर्म इन्शुरन्स. त्याच्यासाठी पण फॉर्म्युलाज असतात की तुमच्या वय आणि तुमचं इन्कम यानुसार तुम्ही किती टर्म इन्शुरन्स काढायला पाहिजे. आणि हेल्थ इन्शुरन्स जे तुमचे फॅमिली मेंबर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्यांची एक्झिस्टिंग हेल्थ कंडिशन ह्याच्यामुळे एक हेल्थ कव्हर. सो हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स मस्ट आहे. पण बाकी जे फिक्स इन्कम इन्शुरन्स पॉलिसीज आहेत ते अजिबात टाळल्या पाहिजे. सो इन्शुरन्स इज फॉर प्रोटेक्शन. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, कारण मी अनेक लोकांशी बोलत असतो आणि लक्षात येतं की जेव्हा विचारतो की बाबा काय तुम्ही म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी काय प्लॅन केलेला आहे, तर मोस्टली लोक सांगतात की आम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे. सो मला वाटतं की हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, कारण ऍसेट अलोकेशन मध्ये तुम्ही जेव्हा 4ही सांगाल, मला 4ही मधलं कम्पॅरिझन जाणून घ्यायचं आहे. सो एकदा तुमच्या 4ही बद्दल एक्सप्लेनेशन होऊ दे. हो सर. सो आपण आता गोल्ड या ऍसेट क्लास बद्दल बोलू. आता आपल्या भारतीयांमध्ये गोल्ड बाय करायची खूप हाऊस आहे आणि त्यातल्या त्यात ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी तो गोल्ड खूप आवडीचा विषय आहे. सो गोल्ड मध्ये आपल्याकडे लोकांना खूप कॉन्फिडन्स आहे. गोल्ड मध्ये लोक घेऊन ठेवतात आणि मग मी मुलींच्या लग्नाला वापरेल किंवा 15-20 वर्षासाठी ठेवेल. म्हणजे आपल्याकडे अशी मानसिकता आहे लोकांमध्ये की एकदा घेतलेलं सोनं कधी विकायचं नाही, अशी मानसिकता आहे बऱ्याच घरांमध्ये. सो होतं काय की गोल्ड चांगला ऍसेट क्लास आहे. तो तुम्हाला इन्फ्लेशनच्या पेक्षा थोडे 1-2% रिटर्न जास्त देतो. गोल्डला असं म्हणतात की इट इज अ बेस्ट हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन.
सो इन्फ्लेशन जर तुम्हाला मार्जिनली बीट करायचं असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स ते गोल्ड तुम्हाला काम करून देतं. पण ऍक्च्युअल फायनान्शियल प्लॅनिंग किंवा ऍसेट अलोकेशनच्या व्ह्यू पॉइंटमध्ये जर गोल्डचे युसेज आहेत, आपण घरामध्ये ज्वेलरीज, ऑर्नामेंट्स हे घेतच असतो. त्यामुळे सेपरेटली इन्व्हेस्टिंग म्हणून गोल्ड नाही केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. की तुम्ही तुमच्या घरामध्ये गोल्ड ऑलरेडी असतं, पण तुमच्या एखाद्याच्या घरामध्ये गोल्ड जे प्रपोर्शन आहे, ज्वेलरीज किंवा बाकी गोष्टी नाही आहेत, त्यांनी ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून थोडा पर्सेंटेज घ्यायला हरकत नाही. पण ऍज अ गोल्डला वेल्थ क्रिएशन म्हणून यूज नाही केलं पाहिजे. सो मोस्ट ऑफ द लोक गोल्डला वेल्थ क्रिएशन म्हणून यूज करतात किंवा वेल्थ क्रिएशनसाठी त्या ऍसेट क्लासचा वापर करतात. मला वाटतं त्याच्याने त्यांचे रिटर्न थोडे हॅम्पर होतात. सो गोल्ड आपण ज्वेलरीसाठी किंवा ऑर्नामेंटसाठी यूज केलं पाहिजे. आणि जो मोस्ट इम्पॉर्टंट ऍसेट क्लास आहे फोर्थ वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने, आता इक्विटी. जो इक्विटी हा ऍसेट क्लास आहे, ह्याचं जे प्राईम रिझन आहे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं, हे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, जे आपण फायनान्शियल फ्रीडम वगैरे म्हणतो, की आपण 20-25 वर्ष गुंतवणूक करून आपण एक खूप मोठा कॉर्पस क्रिएट करू शकतो, ज्यातनं आपल्याला एक फायनान्शियली फ्रीडम मिळतं. त्या फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी इक्विटी हा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. आणि आता लोक काय करतात की जो 15-20 वर्षाचा पैसा आहे तो रिअल इस्टेट, गोल्ड मध्ये ब्लॉक करतात. मग आता इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला पैसे नसतात, मग ते इक्विटीला कसं यूज करतात, तर ते एंटरटेनमेंट म्हणून यूज करतात. सो आजकालच्या तरुणांचा इक्विटीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एंटरटेनमेंट आहे. एंटरटेनमेंट मी असं का म्हणतोय, कारण की ते डीमॅट अकाउंट ओपन करतात, काहीतरी टीव्ही न्यूज चॅनल फॉलो करतात, मग हा शेअर घे, हा विक, 5%, 7%, 10%, मग कोणी फ्युचर ऑप्शन करत बसतं, तिकडे पैसे गमावतं. सो इक्विटीचा जो ऍक्च्युअल युसेज आहे, जो लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, तो कुठेतरी बाजूला राहतो आणि हे असे उद्योग केले जातात. शॉर्ट टर्म शेअर मार्केटमध्ये लोक अडकतात. शॉर्ट टर्म मग ते शेअर मार्केटमध्ये लोक अडकतात, कारण की इथे जी व्होलॅटिलिटी असते त्यामध्ये लोकांना असं वाटतं की इथे एक स्कीम चालू आहे, तुम्ही पैसे टाकले की तुम्ही रातोरात अमीर होऊ शकता. किंवा असे बरेचसे इन्फ्लुएन्सर असतात की जे चुकीच्या डायरेक्शन मध्ये लोकांना घेऊन जातात की तुम्ही खूप कमी पैशात खूप मोठे पैसे कमवू शकता. आणि ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे इक्विटी हा ऍसेट क्लासचा खूप मिसयूज झालेला आहे आणि खूप मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. ओके, हे खूप छान सांगितलं. 4 महत्वाचे भाग आहेत किंवा इन्व्हेस्टिंगसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत, आणि या 4 मध्ये जसं मगाशी मध्यंतरी तुम्ही बोललात की महागाईचा दर, इन्फ्लेशन जे आहे आणि आपले वाढणारे पैसे. सो आता 4 ऍसेट जे काही तुम्ही सांगितले की जसं रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, इक्विटी आहे आणि फिक्स्ड ऍसेट आहे. तर या 4 मध्ये वेगवेगळ्यांचं नॉर्मली जर आपण पाठीमागच्या 20 वर्षांचं कंपॅरिझन केलं, आत्ताचा महागाईचा दर काय, मग रिअल इस्टेटमध्ये काय पर्सेंटमध्ये पैसे वाढत आहेत, गोल्डमध्ये काय पर्सेंटेजमध्ये वाढत आहेत, फिक्स ऍसेटमध्ये काय वाढत आहेत, आणि तुमच्या म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये किती वाढतात, याबद्दल काय म्हणजे काय सांगा? खूपच छान प्रश्न आहे सर हा, की हे जे 4 ऍसेट क्लास आपण आता डिस्कस केले आणि याचा आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. सर आपण मागच्या 20 वर्षाचा या प्रत्येक ऍसेट क्लासचे रिटर्न्स जर आपण सांगायचं म्हटलं, मी तुम्हाला महागाईचा दर सांगतो. आपल्या इंडियामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये साधारणतः महागाईचा दर हा 6 to 7% रेंजमध्ये राहिलेला आहे. ओके, 6 to 8 कन्सिडर करू शकता. 7 इज ऍव्हरेज. सो ऍव्हरेज इन्फ्लेशन आपल्याकडे 7% 7% आहे. आणि जर तुम्ही एफडी चे रिटर्न कन्सिडर केले मागच्या 20 वर्षातले, सुरुवातीच्या काळात थोडेसे जास्त होते, पण जर ऍव्हरेज कन्सिडर केला तर तोही अराउंड 6 to 7% येतो. म्हणजे महागाईच्या दराच्या आसपास किंवा आताच्या वेळेस तर तो महागाईच्या दरापेक्षा कमी झालेला आहे. ऍक्च्युली जे महागाईचे नंबर आता पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते मला असं वाटतं की ते डे टू डे पेक्षा खूप कमी दाखवले जातात किंवा त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते योग्य प्रकारे नाही. कारण की महागाईचा जे दर आपल्याला ऍक्च्युअल बसतो त्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड एक्सपेन्सेस असतील किंवा मुलांचं एज्युकेशन रिलेटेड एक्सपेन्सेस असतील, ह्याची जे दर आहे महागाईचा तो डबल डिजिटमध्ये 10% आहे. हा आपण लक्षात घेत नाही. मग तुम्ही एफडी मध्ये जर पैसे गुंतवताय तर तुम्ही तुमच्या पैशांची व्हॅल्यू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी करताय. त्यामुळे फिक्स इन्कम हा तुमचा फक्त शॉर्ट टर्म गोलसाठी योग्य आहे. जे तुमचे पैसे 1-2 वर्षात तुम्हाला लागणार आहेत तिथे तुम्ही ते पार्क करू शकता. कारण की लॉंग टर्म मध्ये फिक्स इन्कम ऍसेट मध्ये 6 to 7% रिटर्न मिळालेले आहेत. ओके, म्हणजे समजा ही जर पाण्याची बॉटल मला आज 10 रुपयाला मिळते, हे 10 रुपये मी आज एफडी मध्ये टाकले किंवा फिक्स इन्कम मध्ये टाकले आणि 20 वर्षानं त्या पैशानं मला पाण्याची बॉटल विकत घ्यायची आहे, तर पाण्याची बॉटल विकत घेऊन माझ्याकडे किती पैसे शिल्लक राहतात? सर जर बॉटलचं इन्फ्लेशन जर 7% पेक्षा जास्त असेल
तर तुम्ही ही बॉटलही विकत घेऊ शकणार नाही. म्हणजे त्यावेळेला मला वरून अजून पैसे द्यावे हो, लागतील. अगदी अगदी. ओके, हा मला ते बेसिक खूप सुंदर एक्सप्लेन केलं. कारण काय आहे की लोकांना म्हणजे चुकीच्या ठिकाणी जर मी जिथे पैसे वाढणार नाहीत अशा ठिकाणी जर का मी इन्व्हेस्ट केले, म्हणजे मला फिक्स आहे, सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, कुठे जाणार नाही तसं वाटतंय, म्हणून जर का मी तिथे टाकलेत तर कदाचित 20 वर्षानंतर हीच पाण्याची बॉटल विकत घ्यायला मला अजून खिशातले पैसे लागतात. एक्झॅक्टली सर. आणि आता हे खूप साऱ्या लोकांसोबत होतंय आणि हळूहळू हे लोकांना आता रिअलाइज व्हायला लागलंय. त्यामुळे खूप सारे लोकांचा जो फिक्स इन्कम मधला पैसा आहे तो हळूहळू वेल्थ क्रिएटिंग ऍसेट जसं की इक्विटी आहे तो एक ट्रेंड आम्हाला दिसतोय की तो तिकडे पैसा हळूहळू शिफ्ट होतोय. सो आता जी न्यू जनरेशन आहे, आधी काय होतं, ओल्ड जनरेशनला एफडीचं फार प्रेम होतं, कारण की त्यांना एकतर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड या सगळ्या विषयांची माहिती नव्हती आणि तेवढे इझी वे मध्ये करायचं ऑप्शन पण नव्हते. आज तुम्ही मिनिटामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, बँक अकाउंट ओपन करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. पूर्वी असं नसायचं. मग त्यांना ओळखीचे प्रॉडक्ट्स होते एफडी, LIC पॉलिसी. सो आता थोडासा ट्रेंड चेंज होतोय आणि पैसा हा वेल्थ क्रिएटिंग ऍसेट्स मध्ये म्हणजे की इक्विटी मध्ये येतोय. ओके, सेकंड टॉपिक यातला आपण पाहिलं. आता तुम्ही फिक्स ऍसेट बद्दल सांगितलं, जसं की एफडीज आणि त्याचा म्हणजे महागाई दर आणि इथला वाढणारा रेट ऑलमोस्ट एकच आहे. गोल्ड आहे सर. आता जर रिसेंट ट्रेंड आपण पाहिला तर एफडीचे रिटर्न हे कमी आहेत महागाईच्या दरापेक्षा. त्यामुळं एफडी करणं फारच रिस्की काम आहे जर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या हिशोबाने. हा म्हणजे शॉर्ट टर्मचा पैसा तुम्ही ठेवू शकता, इमर्जन्सी फंड ठेवू शकता, इकडे ठेवायचे ते तिकडे. 3 to 6 मंथ जो तुमचा सॅलरीचा भाग आहे हा पण एक पॉईंट चांगला आहे की एक 3 to 6 मंथची सॅलरी जी आहे तुमची तेवढा तुम्ही मिनिमम इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे आणि तो तुम्ही फिक्स इन्कम प्रॉडक्ट मध्ये ठेवू शकता. गोल्ड बद्दल बघूयात आपण की सर्वसाधारण गेल्या 20 वर्षामध्ये खूप महागाईचा दर आपण पाहिला 7%, तर गोल्डचं जो काही मिळालेला रिटर्न्स आहेत तो किती % मध्ये? सर मागच्या 20 वर्षाचा डेटा असं सांगतो की गोल्डचे रिटर्न हे साधारणतः 9%. ओके, आणि ते एफडी पेक्षा आणि महागाईच्या दरापेक्षा 1-2% जास्त आहे. सो गोल्डला असंही म्हटलं जातं की इट इज अ हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. म्हणजे तुम्हाला इन्फ्लेशन जर लॉंग टर्म मध्ये बीट करायचं असेल तर हिस्ट्री सांगते की गोल्ड तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इन्फ्लेशन बीट करून देतो, पण वेल्थ क्रिएशनसाठी फार मदत नाही करणार. इन्फ्लेशन म्हणजे तुम्ही जे पाण्याच्या बॉटलीचं उदाहरण दिलं ते तुम्ही गोल्डमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून पाण्याची बाटली मात्र नक्की बाय करू शकणार 20 वर्षानंतर. त्यात तुम्हाला ऍडिशनल पैसे टाकायची गरज नाही. तुमचं गोल्ड इन्फ्लेशन डेफिनेटली कव्हर करून देईल, पण गोल्डमध्ये पण खूप व्होलॅटिलिटी असतं, हे लोक अंदाज घेत नाहीत. आता 2012 ते 2018-19चा पिरियड असा होता की 5-6 वर्षामध्ये गोल्डमध्ये 0 रिटर्न होते. सो इक्विटी सारखे गोल्डमध्ये पण व्होलॅटिलिटी असती, पण इन्फ्लेशनला तुम्हाला बीटिंग रिटर्न गोल्डमध्ये मिळणार. सो अशा प्रकारे 9% हे रिटर्न मिळालेले आहेत. इथे अजून एक पॉपअप थॉट होतो, तो म्हणजे की आज ई गोल्ड इक्विटीमध्ये ई गोल्ड घेतलं जातं, गोल्ड बीज, पेपर गोल्ड असे बरेचसे ऑप्शन. त्याचेही रिटर्न्स याच म्हणजे एवढेच राहणार जे फिजिकल गोल्ड एवढे असणार आहेत? हो सर, एक्झॅक्टली सेम रिझल्ट असतात, कारण की जे अंडरलाईन ऍसेट असतो तो गोल्डच असतो आणि ते जास्त सोयीस्कर पडतं, कारण की तुम्हाला स्टोरेज कॉस्ट नाहीये, बाकी प्रॉब्लेम्स नाही आहेत, तुम्ही डिजिटली गोल्ड घेऊ शकता. सो तो एक चांगला मार्ग आहे जे तुमच्या गोल्ड अलोकेशनसाठी. बरीचशी लोक ज्वेलरीच्या माध्यमातून गोल्ड घेतात, त्यामुळे हा ऑप्शन्सची गरज नाही. पण ज्यांना ज्वेलरीच्या माध्यमातून गोल्ड नाही घ्यायचंय त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. त्यामध्ये गोल्डचे रिटर्न एक्झॅक्टली सेम येतील. तुम्हाला फिजिकल गोल्ड ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्याची आवश्यकता आजच्या घडीला नाहीये. सो आतापर्यंत आपण 2 ऍसेट क्लास पाहिले. तिसरा ऍसेट क्लास तो म्हणजे रिअल इस्टेट. सो रिअल इस्टेटचे रिटर्न्स आणि महागाई दर याचा काय रेशो आहे? सर रिअल इस्टेटचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही एरिया वाईज, लोकेशन वाईज त्याच्यात खूप जास्त व्हेरियन्स आहे. ओके, पण आपण जर एक ऍव्हरेज काढला, म्हणजे कसं आहे की रुरल एरियामध्ये वेगळी ग्रोथ होती, अर्बन एरियामध्ये प्रॉपर्टीचे प्राइसेस वेगळ्या पद्धतीने वाढतात आणि कमर्शियलचा ग्रोथ रेट वेगळा आहे, रेसिडेन्शियलचा ग्रोथ रेट वेगळा आहे. सो रिअल इस्टेटमध्ये असं काही एकच ऍसेट क्लास आहे, पण त्याचे व्हेरिएशन्स खूप आहेत. त्यामुळे पण जो डेटा सांगतो ऍव्हरेज बघितला तर तो पण अराउंड 8% आसपास, 7 to 8% आसपासच आहे रिअल इस्टेटचा. सो तिन्ही ऍसेट क्लासचे जे रिटर्न्स आहेत ते सिंगल डिजिट मध्येच आहेत आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं. ओके, मग आता प्रश्न येतो की जर वेल्थ क्रिएट करायचे आहे तर इक्विटीमध्ये चांगली बनते. सो इक्विटीचा गेल्या 20 वर्षातला असं काय डेटा आहे? सर गेल्या 20 वर्षात जर आपण इक्विटीचे रिटर्न कन्सिडर करायचं म्हटलं तर 2 इंडेक्स आहेत. आपण जे BSE सेन्सेक्स म्हणतो जो 30 स्टॉक्सचा इंडेक्स आहे, आणि निफ्टी 50 जो निफ्टी 50 स्टॉक्सचा इंडेक्स आहे, त्यांचे जर आपण रिटर्न्स पाहिले
2005 किंवा 2000 20-25 वर्षात, तर त्यांचा जो CAGR आहे तो साधारणतः 14-15% बनलेला आहे मागच्या 20 ते 25 वर्षाचा. सो 14-15% एक ऍव्हरेज रिटर्न तिकडे जनरेट झालेला आहे. सो दिस इज द गेम. म्हणजे ऑलमोस्ट ह्या बाकी जे ऍसेट क्लास आहेत त्याच्यापेक्षा डबल. हो सर, ऑलमोस्ट डबल आहे. आणि हा ऑलमोस्ट डबल जरी असेल तरी वेल्थ क्रिएशन मध्ये याचा इफेक्ट खूप जास्त येतो बिकॉज ऑफ द कंपाऊंडिंग. सो कंपाऊंडिंग जो आहे ती इक्विटीमध्ये तुमचे पैसे खूप स्पीडीली वाढवतो. सो तो कंपाऊंडिंग इफेक्ट जो आहे तो बाकी ऍसेट क्लासमध्ये पण असतो, पण जेव्हा तो हायर रिटर्न सोबत कंबाईन होतो मग ती वेल्थ क्रिएशनची जर्नी जी आहे ती खूप फास्ट होते. ओके, उदाहरणार्थ तुम्ही एखादं एक्झाम्पल दिलं त्याच्यात कंपाऊंडिंग बद्दलचं तर बेटर राहील. की समजा की सर्टन एखादा व्यक्ती आहे जो आजपासून 20 वर्ष किंवा 25 वर्ष इन्व्हेस्ट करतो, तर काय त्याचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे, रिटर्न्स काय मिळणार आहेत, म्हणजे एक्झॅक्टली काय हे असू शकतं? नक्कीच सर, त्यासाठी कंपाऊंडिंग हा विषय समजणं खूप गरजेचं आहे. इव्हन आईन्स्टाईन जे खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन घेऊन गेले, त्यांनी असं म्हटलं की कंपाऊंडिंग इज अ 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. 8वं आश्चर्य म्हटलंय त्यांनी कंपाऊंडिंगला. आणि त्यांचं कोट असं आहे की कंपाऊंडिंग इज अ 8th वंडर ऑफ द वर्ल्ड and one who understands compounding he earns it and one who doesn't understand compounding he pays it. सो कंपाऊंडिंग समजणं खूपच महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण FD आणि इक्विटी यांचं कंपॅरिझन घेऊ. समजा आता कंपाऊंडिंग मध्ये एक रूल ऑफ 72 हा फॉर्म्युला असतो. मी तुम्हाला एक सांगतो की रूल ऑफ 72 काय आहे. सो जो पण आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍसेट क्लासचा इंटरेस्ट रेट आहे, समजा FD मध्ये आपण आजच्या घडीला किती आहे 6%. सो 6.5 आपण एक कॅल्क्युलेशन साठी 6% to 7% कन्सिडर करू. सो 72 ला जर तुम्ही 6 और 7 ने डिवाइड कराल तर अराउंड 10च्या आसपासचा नंबर येतो. सो 10 वर्ष लागतील तुम्हाला FD मधनं पैसे डबल करायला. याचा अर्थ असा होतो. सो जर तुम्ही तुमचे पैसे 6 to 7% ने कंपाऊंडिंग कराल तर ते 10 इयर्स मध्ये डबल होतात. 72 डिवायडेड बाय 7. सिमिलरली जर इक्विटीचे रिटर्न लेट्स से 14% आपण ऍव्हरेज कन्सिडर केले तर 72 डिवायडेड बाय 14 म्हणजे 5. म्हणजे 5 इयर्स मध्ये इक्विटी तुमचे पैसे डबल करतात. समजा एखाद्याने 1 लाखाने FD मध्ये सुरुवात केली तर 10 वर्षात झाले सर 2 लाख, 20 वर्षात 4 लाख, 30 वर्षात 8 लाख. सो 30 वर्षात तुमचे 8 लाख रुपये बनतील FD मध्ये. एखाद्या व्यक्तीने इक्विटीमध्ये चालू केले तर 1 लाखाचे 5 वर्षात 2 लाख, 10 वर्षात 4 लाख, 15 वर्षात 8 लाख, 20 वर्षात 16, 25 वर्षात 32 आणि 30 वर्षात 64. ओके, सो 8 टाइम्सचा डिफरन्स क्रिएट झालाय. FD मध्ये 30 वर्षात 1 लाखाचे 8 लाख आणि इक्विटीमध्ये 30 वर्षात 1 लाखाचे 64 लाख. रेट ऑफ इंटरेस्ट जसं आपण बोललो डबलचा फरक होता, पण कंपाऊंडिंग इफेक्टमुळे 30 वर्षात तुमच्या ओव्हरऑल वेल्थ मध्ये 8 टाइम्सचा डिफरन्स क्रिएट झाला. इकडे तुमच्या 1 लाखाचे 8 लाख झालेत आणि इकडे तुमच्या 1 लाखाचे 64 लाख झालेत. सो असा हा कंपाऊंडिंग इफेक्ट आहे. हे एक मी प्रॅक्टिकल उदाहरण देण्याचा प्रयत्न केला की ग्रेट. या उदाहरणातून निश्चित लक्षात येते की कसं वेल्थ कशी क्रिएट होते. खूपच सुंदर. याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की आज म्हणजे वेल्थ क्रिएशनच्या नावाखाली म्हणजे बरेचदा असे काही मार्केटमध्ये न्यूज बघायला मिळतो की बाबा डबल मिळतील, एवढे % मिळतील, तेवढे % मिळतील. आता मुंबईमध्ये एक रिसेंटली स्कॅम झाला. सो हा कोणता ऍसेट क्लास? ऍसेट क्लास नाहीये, पण अशी जी काही प्रलोभन येतात खरंच, कारण आजचा सर्वसामान्य माणूस आहे तो कन्फ्युज्ड आहे. कारण अट्रॅक्ट करायला अनेक साऱ्या गोष्टी आजूबाजूला आपल्या आहेत. मग नेमकं काय केलं पाहिजे? कारण म्युच्युअल फंड किंवा इक्विटी तुम्ही जे म्हणताय, खरं तर याविषयी सुद्धा अनेक लोकांमध्ये एक डाऊट असतो की हे जे काही पैसे जात आहेत ते कुठे जात आहेत आणि ते बुडले तर. कारण महत्वाचं काय, आता FD आहेत ठीक आहे, माहिती आहे जवळची बँक आहे, विश्वासार्हता आहे, कुठेच जाणार नाहीत हा एक विश्वास असतो. गोल्ड आहे ते फिजिकली माझ्याकडे आहे, त्याच्यात काही लॉस होणार नाही, ते माझ्या हातात आहे, माझ्या गळ्यात आहेत, ते कुठे जाणार नाहीये, ते माझ्या हातात आहे. पण इकडे जे पैसे मी देतोय, म्युच्युअल फंडला देत असेल किंवा शेअर मार्केटमध्ये जे काही वॉटेवर इक्विटीला देत असेल, तर ते माझ्या हातात नाही असं एक फिलिंग असतं मला. कारण तसंही मी देतोय, ते पुढे कुठे जात आहेत आय डोंट नो. आणि अचानक जर उद्या न्यूज आली तर मग ते बुडणार आहेत का? सो सेफ्टी हा भाग मला वाटतं याच्यामध्ये. रिअल इस्टेटला घर घेतलंय तर ते आहे, माझ्याकडे फिजिकली ताब्यात आहे, ते कुठे जाणार नाही. पण इकडे तसं नाहीये ना. तो एक सुरक्षित आहे का इक्विटी मधलं इन्व्हेस्टमेंट? नक्कीच सर. तुम्ही ह्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले तर मी तुमच्या दोन्ही क्वेश्चन्सचा आन्सर देतो.
पहिल्यांदाच जर जे मार्केटमध्ये अशी प्रलोभनं दाखवली जातात जिथे त्यांना हाय फिक्स रिटर्न असं दाखवलं जातं की 5% महिना, 10% महिना, तर मी हे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू शकतो अपफ्रंट की हे सगळे फ्रॉड आहेत आणि स्कॅम आहेत. कुठलाही गेट रिच स्कीम जी तुमच्याकडे कोणी प्रेझेंट करत असेल तर ती स्कॅम आहे. आज जर बँक 7% देते, मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत आपल्याकडे, त्या 12-15%, 20% ग्रो होत आहेत. 15%च्या वरती ग्रोथ करणं कन्सिस्टंटली इतकं इझी नाही आहे. मग अशा इन्व्हायरमेंटमध्ये असा कुठला ऍसेट क्लास असूच शकत नाही की तो तुम्हाला महिन्याला 5-10% देईल. मग इथे ते लोकांचं ग्रीड जागृत करतात आणि त्यांची दिशाभूल करून ते इन्व्हेस्टमेंट घेतात आणि शेवटी त्यांचे पैसे बुडले जातात. सो गेट रिच स्कीम जे आहेत किंवा गेट रिच क्विक जे प्रकार आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कधी अशी अपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही त्याला फार तपासा किंवा 4 पाऊल दूर राहा, मी असं म्हणेल. कारण की 5 to 10% टाईप मंथली रिटर्न हे एक्झिस्ट करत नाहीत. सो बरेचशी अशी लोक मार्केटमध्ये आहेत जी दिशाभूल केली जाते लोकांची. आणि तुमचा जो सेकंड प्रश्न होता तो म्हणजे की इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट सेफ आहेत का? येस सर. आता जसं तुम्ही बोललात की याच्यामध्ये 2 आहे की जे पण फिक्स रिलेटेड ऍसेट्स आहेत ते टँजिबल आहेत आणि इक्विटी हा इनटँजिबल ऍसेट आहे. तर बऱ्याचशा लोकांना इक्विटीची ऑनरशिप फील होत नाही. जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा ते समाजालाही दाखवता येतं आणि स्वतःलाही एक फिलिंग होतं की यार माझा हा बंगला आहे किंवा माझं हा मोठा फ्लॅट आहे किंवा माझं हे घर आहे किंवा माझी गाडी आहे. तुम्ही कशात इन्व्हेस्ट केले किंवा तुम्ही गोल्ड घेतलं तर ती तुम्ही ज्वेलरी घालून फिरू शकता किंवा एक फिजिकल पोझिशन तुम्हाला फील होतं. पण इक्विटी ही तुमच्या डिमॅट पुरती मर्यादित असते. बरोबर. तर इक्विटीचं खूप वेळेस ऑनरशिप फिलिंग येत नाही. पण सर मी तुम्हाला सांगू शकतो की हे कम्प्लिटली सेफ आहे. इंडियामध्ये जे आपले रेग्युलेटर आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, यांच्या माध्यमातून एक खूपच सेफ अँड सिक्युअर स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सो ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही शेअर्समध्ये किंवा इकडे इन्व्हेस्ट करत असाल शेअर मार्केटमध्ये, तर तुमच्या पैशाला कुठलाही कसलाही धोका नाहीये. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे जे सिस्टम थ्रू पैसा आहे तो बँकिंग चॅनल थ्रू तो पैसा तुमच्या ऍसेट क्लासेसमध्ये येतो आणि म्युच्युअल फंड असू द्या किंवा डायरेक्ट इक्विटी असू द्या यांचा एक प्रॉपर इकोसिस्टम आहे जे गव्हर्नमेंट बॉडीज रेग्युलेट करतात. असं नाहीये जसं की एखादी गव्हर्नमेंट बँकमध्ये आपण एफडी करतो तिथे जशी सिक्युरिटी आहे इथेही पैशाच्या बाबतीत तुमची तीच सिक्युरिटी आहे. हा, फक्त मार्केट व्हॉलॅटिलिटी इज अ डिफरंट सब्जेक्ट. पण तुमचे जे कॅपिटल जे तुम्ही टाकलंय ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असणार. मार्केटनुसार खालीवरती होणार इक्विटीमध्ये, पण ते बुडणार नाही किंवा ते झिरो होणार नाही. किंवा आजपर्यंत मागच्या 20 आता म्युच्युअल फंडची मागच्या 25 वर्षाची हिस्ट्री आहे. बँकेत बरेचसे स्कॅम झालेत छोट्या मोठ्या. तुम्ही ऐकलं असेल की कॉपरेटिव्ह बँक बुडाल्यात, लोकांचे एफडीतले पैसे बुडाले, असे आपण बरेचदा ऐकत असतो. पण मी तुम्हाला सांगू शकतो मागच्या 25 वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीने म्युच्युअल फंडमध्ये स्कॅममुळे पैसा गमावलेला नाहीये. तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता कुठेही जाऊन. आणि मी असं लोकांना सांगेल की तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टिंगच्या बद्दल शिकणं गरजेचं आहे. बाकीचे जे ऍसेट क्लास आहेत ते ट्रॅडिशनल आहेत नेचरमध्ये, त्याच्याकडे आपल्याला आपल्या फॅमिलीमधनं फ्रेंडमधनं बऱ्याच जणांकडे खूप सारी इन्फॉर्मेशन येते. पण इक्विटीमधनं जी प्रॉपर इन्फॉर्मेशन यायला पाहिजे ती येत नाही. त्यामुळे तुम्ही इक्विटीला एखाद्या चांगल्या पर्सनकडनं शिकणं गरजेचं आहे ज्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित नॉलेज आहे. आणि मग ते इक्विटीचं चांगलं नॉलेज घेऊन मग तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली सुरुवात करू शकता. आणि जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल इक्विटीचा मग तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल. ग्रेट. याच्यामध्ये अजून एक प्रश्न मनामध्ये येतो की म्हणजे आज फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं आहे. आता हे झालं आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय, पण इन्व्हेस्टमेंट मी तेव्हाच करणार आहे जेव्हा माझ्या खिशात पैसे असतील. ऍब्सोल्युटली. तर सर्वसाधारण नवीन जॉब लागलेला व्यक्ती किंवा ज्याचा इन्कम आज महिन्याचा 20,000 रुपये इन्कम आहे, तो व्यक्ती आयुष्यात फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकतो का? येस सर, तो नक्कीच मिळू शकतो. पण आजच्या 22 वर्षाच्या तरुणाला किंवा जो आता जस्ट जॉबला लागलाय 20,000 25,000 रुपये कमावतोय त्याला हे ऑप्शन सांगणारं कोणी नाहीये किंवा त्याला हे माहिती नाहीये. मग कसं थोडक्यात म्हणजे तो व्यक्ती फायनान्शियल फ्रीडम कसा अचीव्ह करू शकतो? ज्याचा इन्कम आज 20,000 रुपये आहे त्याला जर का येणाऱ्या 10 वर्षात म्हणजे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचे आहे तर काय करायला पाहिजे तुमच्या मते? सर त्याच्यामध्ये ना म्युच्युअल फंडचा रोल खूप महत्वाचा आहे. इथे तुम्हाला मी म्युच्युअल फंडचा प्रॉडक्ट तो यूज करू शकतो कारण की म्युच्युअल फंड हा एक पूल्ड मनी आहे. सो म्युच्युअल फंड हा एक टूल आहे. म्युच्युअल फंड हा ऍसेट क्लास नाही आहे. सो म्युच्युअल फंड हा वेगवेगळ्या ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. फिक्स इन्कम मध्येही करू शकतो, गोल्डमध्येही करू शकतो, इक्विटीमध्येही करू शकतो. आणि हायब्रिड प्रॉडक्ट पण असतात जे
वेगवेगळ्या एकाच फंडच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍसेट्समध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हाला फक्त इक्विटी फंड पाहिजे तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकता. आणि म्युच्युअल फंडचं वैशिष्ट्य असं आहे ना सर, तुम्ही 500 रुपीज पासून स्टार्ट करू शकता. ओके. आता तर 100 रुपीजची SIP पण झाली आहे. SIP म्हणजे महिन्याला जे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये, त्याला SIP म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो जो 20-25 हजार रुपये कमवणारा तरुण आहे त्याच्यासाठी म्युच्युअल फंड SIP हे बेस्ट टूल आहे सर वेल्थ क्रिएशनसाठी. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं कॅपिटलची रिक्वायरमेंट नाही आहे. आज 25 हजारामधनं तो 5,000 रुपये सेव्ह करून पण खूप मोठी अमाऊंट क्रिएट करू शकतो. 10,000 रुपये जर कोणाची सॅलरी वाढत जाती तसं तसं तो SIP ची अमाऊंट दरवर्षी वाढवू शकतो. सुरुवातीला 5,000ची SIP केली, पुढच्या वर्षी 6,000, 6,500, 7,000 अशा पद्धतीनं ती SIP ची अमाऊंट वाढवून तू वेल्थ क्रिएट करू शकतो. आता माझ्याकडे काही एक्झाम्पल तुम्हाला मी सांगू शकतो म्युच्युअल फंड. एक्झाम्पलच विचारणार होतो. येस. तर म्युच्युअल फंडचे काही स्कीम्स आहेत ज्यांना 25 इयर्सचा हिस्ट्री आहे, 30 इयर्सची हिस्ट्री आहे रादर. सो 1995 मध्ये लॉन्च झालेत म्युच्युअल फंडचे काही स्कीम जे 30 इयर्स पासून रनिंग आहेत. तर त्या स्कीमचं आपण SIP रिटर्न अनालिसिस केलेत. तर त्याचं तुम्हाला मी एक ऑब्झर्वेशन सांगतो की जर कोणी 10,000 रुपयाची SIP केली असती 1995 पासून 2025 पर्यंत, म्हणजे हा 30 वर्षाचा पिरियड आहे. सो 10,000ची SIP म्हणजे वर्षाकाठी तुम्ही 1,20,000 रुपये गुंतवणार. बरोबर. 10 वर्षामध्ये 12 लाख रुपये गुंतवणार. सो 30 वर्षामध्ये 36 लाख रुपये. सो सर त्या 36 लाखाची आजची व्हॅल्यू जी आहे ती साधारणतः 22 करोड रुपये आहे सर. सो अशी वेल्थ क्रिएशन होऊ शकते. 36 लाखाची 22 करोड म्हणजे हेच समजा 36 लाख आपण FD मध्ये टाकले असते तर कदाचित त्याचे 2-4 करोड 5 करोड पर्यंत. सर 2-4 करोड पर्यंत जास्त आहे, कारण की FD मध्ये तुमच्या कॅपिटलला ग्रो व्हायला डबल व्हायला 10 वर्ष लागतात. आणि ही आपण टप्प्याटप्प्यात करतोय. एक रकमी एव्हरी महिन्याला एकत्रित 36 लाख नाही टाकले. एकत्रित जरी 36 लाख टाकले 10 वर्षात होणार 72 लाख, 20 वर्षात होणार 1.5 करोड आणि 30 वर्षात होणार 3 करोड. तर आपण महिन्याला टाकतोय तर इट इज शुड बी अराउंड 1.25 करोड ते 1.5 करोडच्या दरम्यान FD मध्ये बनते. 1.25 करोड. आणि तेच म्युच्युअल फंड दिस इज द गेम चेंजर. ऍब्सोल्युटली. म्हणजे एक्झॅक्टली अनेक लोक जे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करतात, राकेश झुनझुनवालांचं आपण पाहिलं की त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती वेल्थ क्रिएट केली, कशी क्रिएट केली. मला वाटतं की खऱ्या अर्थानं श्रीमंतचं रहस्यही आहे. लोकांना म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत का बनली तर मला वाटतं की त्यांना हे लवकर कळालं. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे त्यांना हे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करता आलं. सो तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून स्वतःचं वेल्थ क्रिएट केलंच, शिवाय तुम्ही इतरांचं वेल्थ क्रिएट करण्यासाठी खूप उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करताय. आता याच्यामध्ये जसं मी सांगते रिस्क फॅक्टर आपण पाहिला की लोकांच्या मनात आज भीती काय की सर्वसाधारण माझ्याही मनात भीती असते की आज माझ्याकडे पैसे आहेत तर मग ते म्युच्युअल फंडलाच टाकले पाहिजेत का अजून काही वेगळ्या पद्धतीने त्याला इन्व्हेस्ट केले पाहिजे? सर म्युच्युअल फंड हा बेस्ट टूल आहे आजच्या घडीला, कारण की त्यामधनं तुम्ही डेट एक्सपोजर घेऊ शकता, गोल्डचं पण घेऊ शकता, इक्विटीचं पण घेऊ शकता, कॉम्बिनेशन पण घेऊ शकता. आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला छोट्या अमाऊंट पासून स्टार्ट करता येतं. तर ह्या गोष्टींना खूपच चांगल्या प्रकारे काम करतात. आणि जे वेल्थ क्रिएशन आहे, जसं की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, रिटायरमेंट फंड क्रिएट करायचं आहे, मुलांचं हायर एज्युकेशन असेल, लग्न असेल, ही जी तुमची गोष्ट गोल्स आहेत 10 ते 15 वर्षा पुढची आहेत, त्याच्यासाठी सर इक्विटी हा ऍसेट क्लास खूपच बेस्ट आहे. सो तुम्ही 10 ते 15 वर्षा पुढचे जे तुमचे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही सर्वस्वी इक्विटीला कन्सिडर केलं पाहिजे. जे आपण सुरुवातीला ऍसेट अलोकेशन बोललो त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इक्विटीचं काम हेच आहे की जे लॉंग टर्म गोल्स आहेत तुमचे, रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा तुमच्या मुलाचं एज्युकेशन, ते पैसे तुम्ही इक्विटीला बिनधास्त टाकू शकता, ज्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता राहिला प्रश्न इक्विटीमध्ये रिस्क काय असते जे तुम्ही विचारलाय सर. तर इक्विटीमध्ये मी असं म्हणेल की बऱ्याच लोकांनी म्युच्युअल फंडच्या ऍडमध्ये ऐकलं असेल की म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. आणि रिस्क हा मला असं वाटतं सर एक निगेटिव्ह वर्ड आहे. जेव्हा तुम्ही रिस्क हा शब्द ऐकताना तेव्हा तुम्ही थोडा बॅकफुटवर येता, अरे रिस्क काय आहे. पण जर तुम्ही शब्दशः अर्थ न बघता म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात रिस्क काय असं विचाराल तर मी म्हणेल की रिस्क नाहीये, व्होलॅटिलिटी आहे. सो एक फरक आहे रिस्क मध्ये आणि व्होलॅटिलिटी मध्ये. व्होलॅटिलिटी म्हणजे काय की तुमच्या पैसे चढ उतार होत राहतील.
हे शॉर्ट टर्म मध्ये होणं अगदी नॅचरल आहे. जेव्हा तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा शॉर्ट टर्म मध्ये ही व्हॉलॅटिलिटी कायम असणार आहे. टाकलेले पैसे जेव्हा खालीवर होणार किंवा काही न्यूज असतात तेव्हा ते मायनस मध्ये गेलेले दिसतात. हो, मला आठवतंय मी सर्वसाधारण 2008ला असंच एकाच्या सांगण्यावरून मी काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे ICICI प्रुडेन्शियलचं काहीतरी हे होतं, त्याच्यात मी इन्व्हेस्ट केलेले होते SIPच्या माध्यमातून, तेही अगेन टॅक्स सेव्ह व्हावं म्हणून. आणि असं लक्षात आलं की ते चालू केलं आणि वर्षभरानं मी जेव्हा माझी रक्कम बघत होतो तेव्हा मी टाकलेल्या रकमेपेक्षा ते मायनसला गेलेले होते. आणि खरं तर त्या कंडिशनला मी ते पैसे विड्रॉ केले की चौथे यार कुठली बुद्धी सुचली आणि हे पैसे इकडे टाकले. सो त्यावेळेला मला खरं तर फायनान्शियल लिटरसीचा अभाव होता, मला या सगळ्याबद्दलचं नॉलेज नव्हतं. मी जेव्हा तुमच्याच संस्थेकडून नॉलेज घेतलं तेव्हा मला जाऊन या फायनान्शियल लिटरसी बद्दलचं अवेअरनेस आला. आणि आज वरचेवर मला हे वाटत होतं की हा अवेअरनेस, कारण मी अनेक लोकांना सांगायचा प्रयत्न केला की बाबा तू आता नोकरीला लागलेला आहेस तर तुझं नियोजन काय असायला पाहिजे, तू ॲसेट लायबिलिटीज काय असायला पाहिजेत. रॉबर्ट टी कियोसाकींना ऐकलं. सो बरेचदा आपण काय करतो की मोबाईल फोनमध्ये म्हणजे आज क्रेविंग आहे, मला वाटतं की मला दाखवायचं आहे कुठेतरी सगळ्यात भारी आहे असं काहीतरी सुरुवातीच्या त्या काळात असतं. मग आपण लाखभर रुपयांचा, अगदी पैसे नसतील तर कार्डवरती EMI वरती लाखभर रुपयांचा आयफोन घेऊ किंवा गाडी घेऊ. आणि ही प्रलोभनं खरं तर होती, माझ्याकडेही होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात एवढा चांगला जॉब असताना सुद्धा माझ्याकडं मला पैसे बनवता आले नाहीत आणि खूप मोठा काळ आयुष्यातला वाया गेला असं वाटतं. आपण शेवटाकडे जाणार आहोत, बट याच्यामध्ये नॉर्मली समजा 20,000 रुपये इन्कम करणारा व्यक्ती आहे तर त्यानं त्याच्या किती % इन्व्हेस्ट केले पाहिजे, असं काही रूल किंवा गायडन्स? सर ऍक्च्युली याच्यामध्ये असं काही स्टँडर्ड रूल नाहीये, कारण की प्रत्येकाचे खर्च, फॅमिली बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत. त्यामुळे पण एक स्टँडर्ड जर आपण कन्सिडर केला तर ऍटलिस्ट 20% जे तुमचं इन्कम आहे ते तुम्ही लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन साठी युज केलं पाहिजे. बेअर मिनिमम वेल्थ क्रिएशन साठी. सो तुमची 20,000 सॅलरी असेल तर तुम्ही ऍटलिस्ट 4,000 रुपीज हे लॉंग टर्म तुमच्या वेल्थ क्रिएशन, फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी. लॉंग टर्म म्हणजे किती तरी? चांगला प्रश्न आहे सर. इक्विटीमध्ये लॉंग टर्मची डेफिनेशन सर मिनिमम 5 to 7 इयर्स. सो 5 to 7 इयर्स, 7 इयर मध्ये एक कम्प्लीट सायकल होती 5 वर्षाच्या आसपास. सो 5 वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठी तुम्ही लॉंग टर्म ही डेफिनेशन यूज करू शकता. सो इक्विटीमध्ये मी तुम्हाला आणखीन एक पॉईंट यामध्ये सांगेल की जेव्हा आपण प्रत्येक ऍसेट क्लासचे रिटर्न बद्दल बोलत होतो तर इक्विटीचे रिटर्न आपण बोललो की मागच्या 25 वर्षाचे साधारणतः 14% हा ऍव्हरेज रिटर्न मिळालेला आहे. आता जेव्हा आम्ही लोकांना म्युच्युअल फंडचे एक्सपेक्टेड रिटर्न असं बोलतो की आम्ही सांगतो की 12% मिळतील वगैरे, तर लोकांचं जे एक्सपेक्टेशन होतं तर त्यांना असं वाटतं की दरवर्षी 12% मिळतील, म्हणजे FD सारखं लिनियर रिटर्न. पहिल्या वर्षी 12, दुसऱ्या वर्षी 12, असं 5 वर्ष कंटिन्युअस 12 मिळणार. त्यामुळे त्यांची मानसिकता नसतं की ते खालीवर पाहण्याची. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करता तेव्हा इक्विटीचे जे रिटर्न्स आहेत ते लिनियर नसतात. 5 वर्षाच्या किंवा 7 वर्षाच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला 2 किंवा मॅक्झिमम 3 वर्ष चांगले मिळतील, जिथे रिटर्न होऊ शकतं 25, 30, 35 एका कॅलेंडर इयरमध्ये असतील. काही वर्ष रिटर्न निगेटिव्ह असेल आणि एखाद दुसरं वर्ष तुम्हाला FD पेक्षाही कमी रिटर्न मिळणार. मग इम्पॉर्टंट काय आहे की त्या 5 ते 7 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला कंटिन्युअस इन्व्हेस्टेड राहायला लागतं, कारण की तुम्हाला सुरुवातीला माहिती नसतं की तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये कुठली 2 वर्ष ही ब्लॉकबस्टर मिळणार आहेत रिटर्न्सच्या बाबतीत. ओके. आणि कुठली वर्ष निगेटिव्ह असणार आहेत किंवा कुठली लो रिटर्न. सो इक्विटी इन्व्हेस्टिंग मध्ये हाय रिटर्न, लो रिटर्न आणि नो रिटर्न असे तिन्ही पिरियड असतात. सो या तिन्ही पिरियडचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला ते 14%, 12% ऍव्हरेज आउट मिळतं. आणि त्याच्यासाठी मग ती व्होलॅटिलिटी सहन करणं खूप जास्त आवश्यक, पेशन्स त्या ठिकाणी ठेवणं जास्त गरजेचं आहे. नॉर्मली जेव्हा एखाद्याला इन्व्हेस्टिंग बद्दल सांगितलं जातं तर नॉर्मल लोकांच्या कमेंट काय असतात की आयुष्य जगायचं का नुसतं सेव्हिंग ठेवून, म्हणजे काय करायचं, आणि म्हणजे आयुष्य जगायला लावलं त्यामुळे आलेले पैसे आले की लगेच मस्तपैकी उडवायचे. मला वाटतं की आज अनेक लोक, म्हणजे अगदी विनोद कांबळेंचं उदाहरण पाहिलं तर चांगलं नाव होतं, चांगली हेल्थ होती, चांगला मनी मिळत होता किंवा चांगले पैसे होते, बट आज कोणाकडे तरी पैशांबद्दल मागावं लागतं. मग हे असं लोकांमध्ये, इव्हन विनोद कांबळेंचंच असं नाही, मी अगदी मोठ्या मोठ्या पोझिशनला लाखो रुपये ज्यांचा पगार होता, ज्यांच्याकडे बघितलं तरी असं हेवा वाटायचं यार एवढा पगार घेणारा माणूस, बट रिटायरमेंट नंतर त्या व्यक्तीला पुन्हा ओव्हर टाइम पार्ट टाइम करावा लागतो किंवा म्हातारपणात लिटरली पैशांसाठी कोणाकडे तरी म्हणजे मागणी करावी लागते, वनवन करावी लागते. असे अनेक उदाहरणं बघतो. सो याचं कारण काय?
सर याचं मूळ कारण आहे त्यांनी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि ॲसेट अलोकेशन प्रॉपरली केलेलं नाही आहे. हेच मेन रिझन आहे. हा सगळ्या इन्व्हेस्टिंग जर्नीचा बेस स्टार्ट होतो फायनान्शियल प्लॅनिंग आणि ॲसेट अलोकेशन. सो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुमचे खर्च, लॉंग टर्म गोल्स याचं प्रॉपर नियोजन, येणाऱ्या पैशांचं, आणि त्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट याचं प्रॉपर मॅनेजमेंट, आणि मग ते कुठल्या ॲसेटमध्ये. मी तुम्हाला एक फ्रेमवर्क सांगतो की लोक कशा प्रकारे करतात, जे आता तुम्ही उदाहरणं दिली आहेत ते का होतात आणि कशा प्रकारे करायला पाहिजे. आता बाकी जे आजकालची यंग जनरेशन आहे किंवा बरेचशी लोक आहे जे पैसा चांगला कमवायला लागल्यांवरती ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे जातात. म्हणजे की जसं की तुम्हाला एक महागडा फोन विकत घेतला, मोठी LED TV घेतली, हाय एंड बाईक घेतली प्रीमियम, तर या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे ना, तुम्ही ती वस्तू घेतल्या तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळतो, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं. भलेही तुम्ही ते EMI वरती फेडणार असाल पुढची 3 वर्ष 5 वर्ष, पण जो ग्रॅटिफिकेशन आहे तो तुम्हाला इन्स्टंटली मिळतो. असा इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्स्टंट काही नाहीये. ही वेल्थ क्रिएशन जर्नी 15-10 वर्षाची आहे, जिथे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळणार आहे. तर त्यामुळे हे हेल्थ सारखं आहे सर. जर तुम्ही 1 दिवस 2 दिवस एक्सरसाइज करायला गेलात तर तुम्हाला काही बेनिफिट्स जाणवणार नाहीत. उलट तुम्हाला वाटेल की यार कुठे सकाळी उठून हे त्रास आहे. पण तुम्ही जर ती सवय बनवली 6 महिने वर्षभर, मग तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिसायला लागतात. तर इन्व्हेस्टिंगमध्ये सगळ्यात मोठा पॉईंट हा आहे की तुम्हाला इथे इन्स्टंट काही नाहीये. त्यामुळे या जनरेशननी काय केलं पाहिजे, बॅलन्स साधला पाहिजे. ना की पूर्ण पैसे इन्व्हेस्टमेंटकडेच द्या आणि लाईफ जगू नका असंही म्हणायचा उद्देश नाहीये, किंवा पूर्ण पैसे खर्चायचे आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग काहीच करायचं नाही, फायनान्शियल प्लॅनिंग काहीच करायचं नाही, हेही एकदम चुकीचं आहे. सो त्याचं उदाहरण फायनान्शियल प्लॅनिंग मधला बजेटिंग हा ऍस्पेक्ट येतो. तुमचं जे पण मंथली अॅन्युअल इन्कम आहे त्याचं तुम्ही प्रॉपर बजेटिंग करा, की प्रोटेक्शनसाठी किती पैसे, तुमच्या डे टू डे साठी किती पैसे, तुमच्या फन पार्टसाठी किती पैसे, आणि तुमच्या लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी किती पैसे. असं जेव्हा तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करता आणि त्यासाठी कुठल्या तरी एका प्रॉपर फायनान्शियल ऍडवायझरची हेल्प घेता, जो प्रोफेशनल आहे त्या फील्डमधला, आणि त्याच्या गायडन्समध्ये तो प्लॅन, म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय असायला लागतं, एक गोल बनवायला लागतात, मेजर फायनान्शियल गोल्स. त्या गोलसाठी तुम्हाला प्लॅन बनवायला लागतो. प्लॅन बनवल्यानंतर वेगवेगळ्या ऍसेट्समध्ये पैसे गुंतवायला लागतात ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी, आणि त्या ऍसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचं बिहेवियर जे आहे ते तुम्हाला मॅनेज करायला लागतं विथ द हेल्प ऑफ ऍडवायझर. आणि मग ते बिहेवियर मॅनेज केल्यानंतर कुठले इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स आहेत ते असतात. सो 90% जो रोल आहे तो गोल, प्लॅन आणि ऍसेट अलोकेशन आणि तुमचं बिहेवियर हे आहे. फक्त 10% रोल आहे की तुम्ही कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता. जर तुम्ही विदाऊट हे 90% फाउंडेशन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही रिटर्न नाही बनवणार. आणि 90% लोक काय चुका करतात की ते बघतात की आम्हाला आज बरीचशी लोक मिळतात, तर कुठला स्टॉक आहे जो बेस्ट रिटर्न देईल, कुठला म्युच्युअल, मला बेस्ट म्युच्युअल फंड स्कीम सांगा जो हायएस्ट रिटर्न देईल. सो त्यांच्याकडे ना तर कुठला गोल आहे, ना तर कुठला प्लॅन आहे, ना तर ऍसेट अलोकेशन आहे. ते जस्ट मागे पडतायत की बेस्ट रिटर्न, बेस्ट फंड, बेस्ट स्टॉक, आणि मार्केट टायमिंग करणं. आता मार्केट खाली जाईल तर मी विकतो, परत बाय करतो, किंवा आता मार्केट वर आहे तर मी बाय नाही करणार. सो हे मार्केट टायमिंग करणं, हे प्रेडिक्शन करणं, ह्याच्याने लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन नाही होत सर. हे आणि मॅक्झिमम लोक असे रॅन्डम इन्व्हेस्टिंग करतात, फ्रेंडला विचारतात, न्यूज चॅनल्स फॉलो करून तिकडनं इन्व्हेस्टमेंट करतात. आणि या सगळ्या प्रकारामुळे काय होतं की जो कोर आहे तो मिसिंग राहतो आणि मग ती वेल्थ क्रिएशन होत नाही. आणि मग मार्केटच्या व्होलॅटिलिटीमध्ये ते विश्वास ठेवू शकत नाहीत आणि तो पैसा चुकीच्या वेळेला एक्झिट केला जातो. जसं तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण दिलं की एका वर्षामध्ये निगेटिव्ह झालं होतं, कारण की त्यावेळेस पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही ती रॅन्डम इन्व्हेस्टमेंट केलेली होती. म्हणजे काही गोल नव्हता, काही प्लॅन नव्हता, टॅक्स सेव्हिंग एक पर्पज होतं, पण अदरवाईज असं काही प्लॅन नव्हता. सो हेच एक मेन रिझन आहे सर. अगदी अगदी बरोबर. याचा अर्थ एकच की स्टे इन्व्हेस्टेड अँड चिल, म्हणजे रिलॅक्स. तिकडे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना, काही भाग जसं सांगितलं की ऍटलीस्ट 20% ते माझे नाहीच आहेत, म्हणून जर का आपण तिकडे इन्व्हेस्ट करून निवांत राहिलो तर त्या पैशांचं 10 वर्षानंतर 7 वर्षानंतर एक चांगलं पॉवर तुमच्या हातात येऊ शकते आणि फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेला पैसा एक दिवस तुम्ही फिजिकली अर्न करणाऱ्या पैशापेक्षा जास्त मिळायला लागतो आणि तेव्हा फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह होतं. निश्चितच सर. खरं तर अजून खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी तुम्हाला ह्या प्रश्न विचारतो आणि मला वाटतं की ऑडियन्समध्ये सुद्धा असेच हे प्रश्न पडलेले असतील. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तेही मी ऑडियन्सला सांगेन की जरूर कमेंट करा. आणि महत्वाचं की बजेटिंग किंवा प्लॅनिंग हा मला वाटतं की खूप महत्वाचा भाग आहे. ऑडियन्समध्ये तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्यांना मला असं विचारायचं आहे की तुमच्यापैकी किती लोकांनी बजेटिंग केलेलं आहे किंवा किती लोकांना बजेटिंग किंवा प्लॅनिंग करण्याची सवय आहे. लेट्स से आपण बघूयात किती लोक बजेटिंग करतायत.
मला वाटतं की मोस्ट ऑफ द पीपल बजेटिंग करत नाहीयेत किंवा प्लॅनिंग हा भागच नसतो. म्हणजे आपण एज्युकेशन घेतो, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आई वडिलांना वाटत असते की भविष्यात इंजिनियर बनला, डॉक्टर बनला, चांगला पैसा कमवेल. सो पैसा कमवणं हे जसं ध्येय आहे, त्याचबरोबर पैसा प्रॉपर हँडल करेल हेही ध्येय असणं सर, ते गरजेचं आहे. जास्त महत्वाचं जास्त महत्वाचं असं मला वाटतं. कारण अनेकदा पाहतो की वडिलांनी भरपूर सारे ॲसेट केलेले आहेत, मुलाने ते घालवलेले आहेत, म्हणजे पुन्हा ते रस्त्यावर आलेले आहेत. याचं कारण की मुलाला ते एज्युकेशन देत आहेत पण फायनान्शियल एज्युकेशन देत नाही, मनी मॅनेजमेंटचं एज्युकेशन देत नाही. सो मनी मॅनेजमेंटचं हे एज्युकेशन मिळालं म्हणजे खरं तर ही जादूची छडी म्हणायला हरकत नाही. मनी मॅनेजमेंटचं एज्युकेशन आणि ते मिळालं तर कोणीही पॉवरफुल बनू शकतो, कोणीही आर्थिकदृष्ट्या म्हणजे श्रीमंत बनू शकतो, फायनान्शियली फ्री बनू शकतो. खूप सुंदर सर. मला वाटतं की अजून सारे काही प्रश्न आहेत, पुढच्या एखाद्या सत्रात अजून जे काही आपल्याला कमेंट्समध्ये जरूर तुमच्या मनातले प्रश्न विचारा. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते कमेंट करा. आपण त्या मुद्द्यांवरती सुद्धा सरांसोबत डिस्कस करूयात. आज म्युच्युअल फंड आणि या गोष्टींबद्दलचा अवेअरनेस खेडोपाड्यात शेतकरी, सर्वसामान्य कुटुंब किंवा न्यूली जॉबला लागलेली ही तरुण पिढी यांच्यामध्ये नसतो आणि त्यामुळे मला वाटतं की ही पिढी आज इकडे या एवढं छान रिटर्न देणाऱ्या ॲसेट क्लासकडे अट्रॅक्ट होत नाहीयेत किंवा अवेअरनेस नाहीये. आय होप की आज तुम्ही हा वेळ दिलात. हा वेळ निश्चित अनेक लोकांच्या आयुष्यात फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटी देण्यासाठी मदत करेल अशी मला खात्री आहे. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि हा वेळ दिलात. धन्यवाद. भेटूयात. थँक्यू सो मच. सो धन्यवाद सर्वांना. शेवटपर्यंत तुम्ही पॉडकास्ट पाहिला असेल तर खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. मला खात्री आहे की हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात सुद्धा आता खूप चांगला म्हणजे एक दिशा मिळाली असेल. योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, बजेटिंग करणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो की आज अनेक लोकांचे पगार कमी असतील, असं वाटत असेल की आता आपला पगार कमी आहे मग मी किती इन्व्हेस्ट करणार. तर मला असं वाटतं की आता जे आहे त्यातून इन्व्हेस्ट करा. शिवाय तुमचे इन्कम सोर्सेस कसे वाढतील, पॅसिव्ह इन्कम सोर्सेस काही बनवता येतील का आणि मॅक्झिमम मिळालेले पैसे सेव्ह करता येतील का, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या 10 वर्षानंतर तुम्ही खूप स्ट्रॉंग बनले असाल आणि जे काय हवं तशी लाईफस्टाईल तुम्हाला जगता येईल. सो जेवढ्या अर्ली तुम्ही तुमचं बजेटिंग नियोजन कराल तेवढं मला वाटतं की खूप सुंदर आयुष्य पुढचं जगता येणार आहे. सो थँक्यू सो मच. तुमच्या कमेंट जरूर करा. हा आजचा एपिसोड कसा वाटला तेही कमेंट करा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तिमत्वांना हा एपिसोड जरूर शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. सी यू. स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड.